साई मांजरेकर याच पंचांचं काम पाहतील आपल्याला. त्याच्यानं अंकित पाटील आणि रशद करदमी अर्थात रशदभाई यांच्या माध्यमातून आपण ऐक्यान बॉयजच्या माध्यमातून आपण एक भव्य स्पर्धा पाहतो. श्रीवर्धनच्या बाजारपेठीच्या अर्थात मळ्याच्या मैदानामध्ये दरवर्षी एक भव्य स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहतो. आता पंचांचं मुख्य पंचांचं काम पाहतील. मी वळते या मॅचसाठी मायबोली मराठीतून समालोचन करण्यासाठी हरीश दिघीकर. रनरआउटच्या क्रीडा नगरीमध्ये अर्थात क्रीडांगणामध्ये अतिशय सुरेख मैदान, आपल्याला क्रिकेटची खूप साऱ्या आठवणी. क्रिकेट चांगला सामना आपण पाहायला मिळणार आहे. मुन्ना पारदी फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकला असेल साई कृपाचा बॅकबोन अर्थात गौरव बोरकर. निभिश वॉरियर्स पहिला संघ या स्पर्धेतील क्वालिफाय झाला. उत्तम भाटकर यांच्याकडून निभिश वॉरियर्ससाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज झाले. उत्तम भाटकर यांच्याकडून निभिश वॉरियर्स साडी. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. आता पहिला चेंडू पडणार आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळते कॅप्टन लिडिंग द फ्रंट. दोन्ही कॅप्टन एकमेकाच्या समोर. मुन्ना विरुद्ध गौरव. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलाय, स्टेअर केला बॅकवर्ड पॉईंटला. एकेरी धाव घेतली. नास्ट्रॅकला जाणं पसंत केले. विवेक चिंदरकर हलक्या हाताने मनगडी पटका खेळला ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने. एकेरी धाव घेतली. दोघांनी खाते उघडले. ओवीस वॉरियर्स क्षेत्ररक्षण करते सगळं अर्थात सुरेख गोलंदाजी उजव्या अष्टीच्या बाहेर. वाईट बॉल. पंचांनी मात्र दंडित केलं मुन्नाला. सुरेख गोलंदाजी निर्धाव चेंडू. नो बॉल आणि डिक्लर घोषित क्षेत्रामध्ये 1+1 अर्थात 2 धावा इथे मिळतील. एक अतिरिक्त चेंडू सुद्धा मिळेल. धावसंख्या भर पडते 2 धावा आणि धावसंख्या होते 5. अर्थात शुभम मांजरेकर आहे ओवीस वॉरियरचा कॅप्टन, जो पॉइंट लाईनला आपल्याला पाहायला मिळेल. हा पुन्हा एकदा लेटकट खेळला इथे गौरवनी. अप्रतिम फलंदाजी. अर्थात यश पाटील आणि गौरव बोरकर हे कॉम्बिनेशन अंडरम बॉक्ससाठी अतिशय यशस्वी कॉम्बिनेशन. हा जोरदार स्टंप आउटचा 8 आउट. पंचांनी मात्र नाबाद घोषित केले. सिद्धार्थ इवरेकर अर्थात सिद्धू कृपया. हा सिद्धू ना. हा येस. हलक्या हाताने खेळलाय. एकेरी धाव घेतली आहे ती विवेकनी. एक धावानी धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते तब्बल 7 धावा. पहिल्या षटकाची मला वाटतं सांगता होती इथे.
ऐन गोलंदाजीसाठी सामित ठाणगे, अर्थात आपण साकीब ठाणगेचा जलवा पाहिला, आता त्याचेच भाऊ बंधुराज अर्थात सामित हलक्या हातांनी खेळलाय विवेकनी. अप्रतिम फलंदाजी विवेक आणि गौरवजी ऑप्शनमध्ये चांगला खेळाडू निवडला अर्थात फलंदाजीसाठी यश पाटील यांनी आणि गौरवनी अर्थात विवेकला. विवेक मॅन फ्रॉम अगरदांडा अतिशय चांगला मुरुड तालुक्यातील एक अंडरम बॉक्स ओरम क्रिकेट असेल ओपन अंडरम असेल एक चांगला खेळाडू विवेक. हा जसा पाहिला आखूट टप्प्याचा चेंडू आहे तुटून पडला होता, मिड विकेटला खेळायचा होता पण गेला स्क्वेअर ऑफ द विकेट, त्यामुळे फक्त निर्धारित क्षेत्रामध्ये घोषित क्षेत्रामध्ये मिळेल फक्त एक धाव. एक धाव आणि धावसंख्या वाढते, धावसंख्येत भर पडल्यानंतर धावसंख्या जाते 9 या धावसंख्येवर. दुसरा षटक सुरू आहे सामितचं, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र गौरव बोरकरला येते यश. फुल सक्सेसफुल चेंडू सीमा रेषा पार, येतो एक SPL चौकार. 4 धावा इथे मिळतील त्या खऱ्या अर्थाने गौरव बोरकरला, त्याच्या बॅटमधून आलेला पहिला SPL मधला चौकार. आणि आता असे चौकार येणे खूप बाकी आहेत. गौरव जोपर्यंत मैदानात असेल तोपर्यंत त्या धावा येतील. एक चांगला फलंदाज आहे अंडर बॉक्समध्ये पण पाहिलं तर सातत्याने ज्याच्या नावाचा डंका आहे अर्थात साई कृपा संघाचा डंका सातत्याने आहे. आणखीन एक त्यात धाटणीचा चेंडू होता, तसा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळेस सेलिब्रेशन चांगलं मिळालं नाही, जास्त स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला, त्यामुळे निर्धारित क्षेत्रामध्ये फक्त मिळेल एक धाव. धावसंख्या होते तब्बल 14 धावा. सामितवर हल्ला चढवला आहे, पुन्हा एकदा त्याच प्रकारचा स्ट्रोक इथे खेळला, यावेळेस क्षेत्ररक्षकांनी चांगलं क्षेत्ररक्षण केले, एक धाव मिळेल गौरव बोरकरला, एक धाव आणि धावसंख्या होते 15. दुसरं षटक सुरू आहे, धावा येत आहेत. आता दुसऱ्या षटकात 15 धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत 15 धावा आल्यात, तर चांगली फलंदाजी इथे सुरू आहे. विवेकला शांत आणि संयमी खेळायचं आहे, कारण स्ट्राईक रोटेट करायची, गौरव चांगला खेळते ते विवेकला सांगणं गरजेचं नाही. जबरदस्त फटका, नेत्रदीपक स्ट्रोक, आल्हाद देणारा मनाला, एक चांगला स्ट्रोक पाहिला, प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक, स्टेट डाऊन द ग्राउंड, सीमारेषा पार, चौकार येतोय. शेवटच्या चेंडूवर हा चौकार आलाय. सामित ठाणगे ठरतोय थोडासा महागडा. मुन्ना पारदीने पहिले षटक चांगलं हाताळलं होतं, पण त्यानंतर सामितवर आक्रमण चढवलं एकदा गौरवनी आणि शेवटच्या चेंडूवर विवेक चिंदरकरनी. 4 धावा, धावसंख्या होती तब्बल 19 धावा. अर्थात यासीन सर आपण SPL बॉक्स टुर्नामेंट अनुभवतोय, पण उद्या सर SPL ओरम क्रिकेटचं ऑक्शन आहे, तर उद्या मी मिस करेन अंडरम बॉक्सला, कारण मला तिथे करायचं आहे ऑक्शन. तर अर्थात एक चांगली स्पर्धा घेऊन येते आम्ही पुन्हा एकदा, श्रीवर्धन प्रीमियर लीग पण ओरम क्रिकेटची स्पर्धा. तर त्याचं ऑक्शन उद्या आनंद बीच रिसॉर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जय गणेश स्पोर्ट्स चॅनलवर त्याचा आस्वाद घेऊ शकता. अर्थात मयुरेश मयेकर, अमेय कर्देकर, सूरज कर्देकर, आकाश कर्देकर, सिद्धार्थ बोरकर, अमृत बोरकर आणि रोहित कदम या सर्वांच्या टीमच्या मेहनत आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक SPL आम्ही घेऊन येऊ 18, 19, 20, 21, 22 मेमध्ये, ज्याचं ऑक्शन उद्या आपल्याला पाहायला मिळेल. आणि मैदान असेल ऑफकोर्स नो डाऊट याच मैदानात आपल्याला ती स्पर्धा श्रीवर्धन प्रीमियर लीग ओरम भंडारी समाज अध्यक्ष मंगेशजी मांजरेकर, कृपया आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि तसेच त्यांच्यासोबत अभिजित मांजरेकर, दोन्ही अतिथींना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. अर्थात क्रिकेटचा आनंद ते घेत आहेत सगळ्या कोपऱ्यातून, अर्थात अतिथी कक्षात तर ते येतीलच, पण अजूनही वेगवेगळ्या कोपऱ्यातून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. अर्थात आपल्या काळात क्रिकेटर राहिले, त्यामुळे तसेच फसी काळुके आमचे मित्र, त्यांनासुद्धा विनंती आहे अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच नवीदभाई कर्दमे आपण सुद्धा या अतिथी कक्षामध्ये. हा खराब गोलंदाजी, नो बॉल, विकेटच्या बाहेर टाकला चेंडू, खराब गोलंदाजी होते इथे. कौस्तुभ गोलंदाजीला 2 लगातार अवांतर चेंडू त्याच्याकडून हाताळलेत. कौस्तुभवर थोडंसं प्रेशर दिसते, कारण एक नौका युवा खेळाडू आहे,
त्यावेळेस उजव्या अष्टीच्या बाहेर वाईड बॉल. 2 हाताळल्यानंतर हा वाईड बॉल येते. धावा संख्या होते 22 धावा. हलक्या हाताने खेळलाय गौरवनी. ऑफसाईडला खेळायचा होता. बॅटच्या आतली कडा लागली आणि ऑन साईडला चेंडू निघून गेला सामितच्याकडे. एक धाव मिळते इथे. एकेरी धाव आणि धावसंख्या होते 23. तिसरं षटक मार्गस्थ आहे. हा मुन्ना नंतर सामित थोडासा महागडा ठरला आणि आता कौस्तुभने खराब सुरुवात केली या षटकाची. दोन्ही फलंदाज जबरदस्ती खेळतात. वा, अप्रतिम स्ट्रोक, मिस फील्ड, चेंडू सीमारेषा पार. चौकार 4 धावा. विवेकच्या बॅटमधून येतो SPL मधला दुसरा चौकार 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्या वाढते, वधारते. धावसंख्या पोहोचते तब्बल 27 धावा. दुसरं षटक सुरुवात, तिसरं षटक आहे आणि अप्रतिम सुरुवात दिली इथे दोन्ही फलंदाजांनी. अर्थात सौरभच्या बॅटमधून पहिला चौकार आला होता, पण तदनंतर आपण पाहिलं विवेकनी आता 2 चौकार ठोकलेत. अर्थात दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याचा चौकार आला होता. हलक्या हाताने खेळलाय. विकेटवरच त्यांनी क्षेत्ररक्षक येईपर्यंत सहजरित्या दोन्ही फलंदाजांनी आपला स्ट्राईक एंड चेंज केला. अर्थात 1 धाव पूर्ण केली. गौरव आला आता स्ट्राईकला. एकेरी धावणे धावसंख्या होते तब्बल 28 धावा. कौस्तुभ ठरतोय महागडा. थोडासा नर्वसनेस आणि दबाव त्यांनी स्वतःवर घेतलाय. हा चांगला फटका. याही वेळेस खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार. चौकार 4 धावांसाठी. एक धाव चुकीची दुरुस्ती. कारण अर्थात रेड कार्पेटच्या इकडे जर आला तर 1 धाव असेल. त्यामुळे चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. जे खराब क्षेत्ररक्षण आपण म्हणत होतो, पण चौकार अडवली आणि 1 धाव इकडे फक्त मिळते निर्धारित क्षेत्रामध्ये. एकेरी धावाने 29 धाव होत आहेत. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण मुन्नाचं. चांगली फेक. ओरथरच्या माध्यमातून आणखीन 1 धाव गेली असती, पण चांगलं बॅकअप केलं शुभमनी. सन्माननीय अभिषेक मांजरेकर यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेकरता तब्बल 500 रुपयाचं अर्थसहाय्य इथे प्राप्त होते. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. कौस्तुभ थोडासा मागडा ठरतोय. हा 5वा चेंडू फुल टॉस चेंडू होता, लॉलीपॉप, पण त्याच्यावर मोठा फटका खेळण्याच्या नादात आउट ऑफ द बॉक्स खेळलाय. विवेकला माघारी यावं लागेल, मैदान सोडावं लागेल. फलंदाज पहिला बाद होते. साईकृपा संघाला मिळते पहिला धक्का. गौरव बोरकरला कुशखबर आहे. गौरवच्या प्रत्येक चौकारासाठी उत्तम भाटकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. प्राइज मनी येतोय इथे. आता नवीन फलंदाज येतोय प्रणित कोसबे. आणखीन एक अंडरम बॉक्सचा 10 खेळाडू. अर्थात अंडरम ओपन असेल, ओव्हरम क्रिकेट असेल तर श्रीवर्धन मधला अतिशय चांगला खेळाडू प्रणित कोसबे. मग गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, आक्रमक फलंदाजी, अर्थात ही ओळख आहे प्रणितची. नॉस्ट्रॅकला असेल. खुशखबर आहे प्रणितसाठी सुद्धा तेच प्राइज असेल. उत्तम भाटकर यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. मुन्ना पारधी गोलंदाजीसाठी मॅन फ्रॉम महाड. हा खराब स्ट्रोक आहे. हा झेल खूप महत्वाचा होता. अर्थात यासिन सर आता स्ट्राईकला फलंदाज आहे. तब्बल 27,500 पॉईंटची बोली लावून हायेस्ट बाय केली होती. अर्थात घेतला होता तो प्रणित कोसबेला साईकृपा संघाने. अर्थात अभंग मांजरेकर आहेत आमच्या इथे. ऑक्शनच्या टेबलला साईकृपाच्या तेच होते. तर एक महागडा खेळाडू सन्माननीय अभिषेकजी मांजरेकर यांच्याकडून 500 रुपयाची भव्य देणगी येथे अर्थसहाय्य येथे आमच्या स्पर्धेकरता. वाईट बॉल याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. मुन्नाचा एकेरी धाव. 31 धावा. एक आणखीन धाव त्याच्यात जोडली जाईल. प्रणित कोसबेची SPL मधली पहिली धाव येते. तेहतीस धावा होत आहेत. हलक्या हाताने खेळलाय गौरवनी. निर्धारित क्षेत्रामध्ये अर्थात घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव फक्त मिळेल. धावसंख्या होईल 34. अर्थात उत्तम भाटकर यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज दोन्ही फलंदाजाला आहे, गौरव आणि प्रणितसाठी. अर्थात निबिश वॉरियर्स क्वालिफाय झाला आहे स्थानिक संघ म्हणून. उत्तम भाटकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज
निबिश वॉरियर संघाला सुद्धा प्राप्त झाले. तर आज उत्तम भाटकर खुश आहेत. ही एक भव्य स्पर्धा त्यांना पाहायला मिळते आपल्या नगरीमध्ये, अर्थात श्रीवर्धन नगरीमध्ये. श्रीवर्धन वासीय खुश आहेत. अर्थात अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. एक मोठं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते श्रीवर्धन प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आता 2 धावा धावून घेण्याचा प्रयत्न होता, पण निर्धारित क्षेत्रात चेंडू गेल्यामुळे एकच धाव मिळेल प्रणितला. धावसंख्या होती 36. चौथं षटक सुरू आहे. पुन्हा प्रणितसाठी सरळ हाताने खेळलाय आणि जसा खेळलाय प्रणितने मोठा वाईट कॉल त्यांनी केलाय. जोरदार कॉल केला गौरवला, कारण कुठलाही धावबाद होणे आत्ता गरजेचं नाही. साईकृपासाठी खूप अडचणीत असेल संघ. मग धावसंख्या आहे 36 धावा. चांगली फलंदाजी चालू आहे. चौथं षटक, या षटकानंतर सांगतेनंतर आणखीन 2 षटकं असतील. तर पुढील 2 षटकं खूप गरजेची असतील साईकृपासाठी. आणि इकडे शुभम मांजरेकरची रणनीती सुद्धा असेल. चांगली गोलंदाजी करून त्याला धावा रोखाव्या लागतील, कारण आता गौरव थोडासा आक्रमक नक्की होईल. गोलंदाजीसाठी येतोय नवीन गोलंदाज. एक धाव मिळते इथे. चांगला फटका इथे पाहायला मिळते गौरवकडून. सामी ठाणगे आहे शीतरक्षक. एकच धाव मिळेल. जबरदस्त फटका होता आहे प्रणित कोसबेचा, पण ते चांगलं क्षेत्ररक्षण. समी सुरेख प्रयत्न इथं. अपचुकात टाळ्या वाजतात. अर्थात जेल सुटला तरी या टाळ्या कमावतोय तो खऱ्या अर्थाने मुन्ना बारदी. ऑकवर्ड पोझिशनमध्ये गेला होता, दुसऱ्या बाजूला गेला होता. पाहिलं त्यांनी की उजव्या बाजूला पुन्हा जेल आहे. चांगला सूर मारला होता त्यांनी. चेंडू हाताला लागला, पण जेव्हा तो लँड झाला ग्राउंडवर तेव्हा मात्र त्या दणक्याने त्याच्या हातातून चेंडू निसटला. जेल झाला नाही, पण प्रयत्नांना 100 मार्क. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण मुंडाने इथे दाखवलं मैदानात. नवीद कर्दमे, आपल्याला विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नवीद कर्दमे. प्रणित समी यावेळेस मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर भर करतोय. स्वैर गोलंदाजी. पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर स्वैर मारा. खराब गोलंदाजी. चांगला फटका, मनगडी फटका प्रणित कोसबेकडून पाहायला मिळते. अर्थात प्रणित अप्रतिम फलंदाज आहे. अर्थात आणखीन एक षटक आहे, तो कधी आक्रमण करतोय याचीच वाट पाहतोय. अर्थात चुकीचा चेंडू जसाही पडेल त्याच्यावर तुटून पडेल प्रणित, पण आता ही संयमी खेळ तो दाखवते. गौरवला मिळते स्ट्राईक. या एकेरी धावांनी धावसंख्या होती 43 धावा. 5वं षटक सुरू आहे. एक मोठं टार्गेट सेट करण्याचा मनसूबा आहे, कारण समोर एक ताकदी संघ आहे. हा चांगला फटका, वा देखणा स्ट्रोक कव्हर मध्ये येतोय. चेंडू सीमा रेषा पार येतोय. एक दमदार चौकार 4 धावांसाठी. गौरव बोरकरच्या बॅटमधून आणि उत्तम भाटकर यांच्याकडून मिळते 100 रुपयाचा कॅश प्राईज गौरव बोरकरसाठी. जबरदस्त फटका.
47 धावा ह्या चौकार आणि षटकाची सांगता. शेवटचं षटक आता ओवेस वॉरियर्स कडून. सौरभ गोलंदाजीसाठी. आता स्ट्राईकला असेल प्रणित. 47 धावा इथे झाल्यात. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. आता एक महत्वाचा सामना आपण पाहतोय. हा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मॅचची बाहेरची कडा घेतली. विकेटच्या माग एखादी एकेरी धाव मिळते निर्धारित क्षेत्रामध्ये. एकेरी धावा आणि धावा संख्या होते 48 धावा. अर्थात हा आवाज आपण ऐकला अभंग मांजरेकर यांचा, कारण त्यांनीच ऑक्शनच्या टेबलवर बसून प्रणितला घेतलाय. कशासाठी तर या कामासाठी. येतोय प्रणितच्या बॅटमधून दमदार चौकार. सेट डाऊन द ग्राउंड. उत्तम भाटकर यांच्याकडून मिळतील प्रणितला या चौकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज. अप्रतिम फलंदाजी इथे पाहायला मिळते प्रणितकडून. नेत्रदीपक हा फटका पाहायला मिळाला. चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळते. अर्थात तब्बल 27,500 पॉईंट ची बोली लावली होती. सगळे पॉईंट जमवून ठेवले होते ऑक्शनला. यावेळेस मात्र नजर लागली प्रणितच्या फलंदाजीला. त्रिफळाची प्रणित बाद. सौरभने मात्र यश संपादन केलं ओवेस वॉरियर्ससाठी. प्रणित येतोय आता माघारी. मैदान सोडावं लागेल इच्छा नसली तरी, कारण बोल बाद झालाय. फलंदाज कोण येईल याच्यासाठी चर्चा सुरू होती. आणि मला वाटतं अक्षय पुसाळकर. अर्थात स्थानिक संघ पाहिला तर त्याचा साईकृपाज आहे श्रीवर्धन. गौरव त्याचा कॅप्टन. अर्थात अक्षय त्याच्या सोबत खूप चांगलं क्रिकेट खेळतो. प्रत्येक साईकृपाच्या प्रत्येक खेळाडूसाठी चौकाराला उत्तम भाटकर यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अर्थात यश पाटील यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळते. अर्थात प्रणित बाद झाल्यानंतर थोडंसं दुःख नक्कीच भावलं झाले असेल, पण एक चांगली धावसंख्या उभारली. तब्बल अर्धशतक या स्पर्धेमध्ये झाले. नंतर बॉक्स क्रिकेट पाहिलं आपण तर धावा मात्र खूप कठीणाईने यासिन सर येतात. धावा खूप कमी येतात. जसं आपण ओव्हरम क्रिकेट पाहतो षटकार आणि धावा लगेच वाढतात, तशी चौकार खूप कमी पाहायला मिळतात अंडर बॉक्समध्ये. कारण हे सगळं एक प्रचंड हार्ड क्रिकेट असं म्हटलं तर क्षेत्र मर्यादित झाल्यानंतर तुम्हाला क्रिकेट खूप कठीण होऊन बसतं. तुम्हाला दिसायला जितकं कमी वाटतं की क्षेत्र कमी आहे, पण तितकंच कठीण होऊन जातं. हा चांगला फटका अक्षयच्या बॅटमधून येईल. हा दमदार चौकार. खराब क्षेत्ररक्षण. अर्थात चांगला प्रयत्न केला होता, पण चेंडू सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर अक्षयनी चौकाराने खातं खोलले आणि उत्तम भाटकर यांच्याकडून त्याला 100 रुपयाचं कॅश प्राइज मिळते. जबरदस्त फलंदाजी अक्षय पुसाळकरची पाहायला मिळते. या चौकाराने धावत संख्या होते 56 धावा. सौरभ मागणा ठरतोय. आणखीन एक मोठा फटका. चेंडू सीमा पार. चौकार. 4 धावा अक्षयच्या बॅटमधून. लगातारचा दुसरा चौकार. शुभमनी जबरदस्त अटेम्प्ट केला चेंडू अडवण्याचा, पण अयशस्वी प्रयत्न. अक्षयच्या बॅटमधून लगातारचा दुसरा चौकार आणि उत्तम भाटकर यांच्याकडून येतात पुन्हा एकदा 100 रुपयाचं कॅश प्राइज अक्षय पुसाळकरसाठी. जबरदस्त फलंदाजी अक्षय पुसाळकरची. लगातारचा दुसरा चौकार. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सामी टाणगेचं. फलंदाज बाद होते इथे. धावबाद 1 धाव फक्त मिळेल. धावसंख्या होती तब्बल 62 धावा. 63 धावांचं कडवं आव्हान. एक मोठा टार्गेट सेट केलाय 63. चुकीची दुरुस्ती. 62 धावांचं लक्ष आहे. 61 धावा झाल्यात. 62 धावा पाहिजे आहेत त्या ओवेस वॉरियर्स अर्थात शुभम मांजरेकरच्या संघासाठी. अर्थात शुभम मुन्ना या 2 खेळाडूंवर खऱ्या अर्थाने हे कसं बसेल हे टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी.
अर्थात संघ मालक सुद्धा मैदानात आहेत यश पाटील. नक्की, कारण त्यांनी म्हटलं होतं मी मैदानात पुन्हा येईन, पुन्हा येईन, आणि आले भाऊ. यावेळेस मात्र त्यांनी निर्धार केलेला. अर्थात संघ मालक सहसा आपल्याला मैदानात पाहायला मिळत नाही, पण अंडर बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतील यश पाटील. एक चांगली संघ बांधणी आहे. स्थानिक खेळाडूंवरच भर दिला आहे तो गौरवनी. प्रारंभिक जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. कॅप्टन अर्थात शुभम मांजरेकर, आणखीन एक अंडरम बॉक्सचं जबरदस्त नाव अर्थात दांडा पॅकर हा त्याचा स्थानिक संघ. आता मात्र तो ओवेस वॉरियर्स संघासाठी कर्णधाराच्या भूमिकेत मैदानात उतरलाय. अर्थात नानू हे त्याचं पेट नेम आहे. शुभम मांजरेकर नॉस्ट्राईकला असेल मुन्ना पारदी, महाड अंडरम बॉक्समधलं एक मोठं नाव, जबरदस्त फलंदाज आहे मुन्ना. अर्थात अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी त्यांनी चांगली केली, यावेळेस त्याला फलंदाजी करावी लागेल. गौरव बोरकर पहिलं षटक हाताळण्यासाठी साईकृपाकडून पॉवर प्ले ते पहिलं षटक हाताळते. बाउंड्री लाईनला आपल्याला पाहायला मिळेल अक्षय. कव्हर रिझनमध्ये मिड ऑफला पंकज मांजरेकर अर्थात बंटी, विवेक आणि यश पाटील आपल्याला शॉट कव्हरला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण पाहिले आणि सज्ज झालाय शुभम पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी. गौरवच्या बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न डाऊन द लेग साईड, पंच दंडित करतात गोलंदाज गौरवला वाईटच्या स्वरूपाने. अतिरिक्त धावांनी खातं उघडलं जातं इथे. ओवेस वॉरियरचं 62 धावांचा वाटला करायचा आहे 6 षटकात. पाहिली सरासरी तर तब्बल 10च्या सरीपेक्षा जास्त धावा इथे करायच्या आहेत. हा यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटला लागली नाही, त्यामुळे धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी गौरवची. काय चुका होतात शुभमच्या. नॉस्ट्राईकला मुन्ना पाहतोय, त्यामुळे लगेच जाऊन सल्ला मसलत केली आणि हे बोलणं खूप गरजेचं असतं. शुभम गौरव हा चांगला फटका आहे शुभमच्या बॅटमधून. निर्धारित क्षेत्रामध्ये एक धाव येईल. एकेरी धावांनी आपल्या संघात खातं उघडते आणि संघाच्या धावसंख्येत भर टाकते. 2 धावा इथं होतं. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही दूरपर्यंत. चेंडू पडल्यानंतर उजव्या बाजूला वळवतोय. अर्थात ही कला आहे गौरवची. अर्थात चांगला गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाजी आपण पाहिली गौरवची. आता गोलंदाजी आल्यानंतर सुद्धा अप्रतिम गोलंदाजी करते गौरव. आता मुन्नाला शांत ठेवणे गौरवला आतापर्यंत यश आले. हा चांगला फटका, शांत बसेल तर तो मुन्ना कसा असेल. कव्हर रिजन मधून एक दमदार फटका येतोय. 4 धावा. यश आणि विवेकच्या मधली दरी पाहाल तर खूप कमी जागा आहे, पण तिथूनही गॅप शोधण्यात यश मिळवले ते मुन्ना पारदेनी. काय या खेळाडूला ऑक्शनमध्ये शुभम मांजरेकरनी आपल्या संघात घेतले दाखवून देताना खऱ्या अर्थाने. चांगला फटका. षटकाची शेवट मात्र चांगला केला या चौकाराने. या 4 धावांनी धावा संख्या झाली 7 धावा. धावा येत नव्हता, ही जी कोंडी होती ती कोंडी फोडली मुन्नानी. का शुभम आणि मुन्ना जर थांबले शेवटच्या 6व्या षटकापर्यंत तर या धावा ती चेस करू शकतात.
कारण दोन्ही फलंदाज अप्रतिम फलंदाजी करतात. अंतरम बॉक्स क्रिकेट या दोन्ही खेळाडूंनी चा डंका सातत्याने वाजत असतो. तर श्रीवर्धन प्रीमियर लीग ओरम टुर्नामेंटची स्पर्धासुद्धा आम्ही घेऊन येतोय 18, 19, 20, 21, 22मध्ये, ज्याचं उद्या ऑक्शन होईल. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हवर आपल्याला ते पाहायला मिळेल. आनंद बीच रिसॉर्ट श्रीवर्धनमध्ये ते ऑक्शन आपल्याला पाहायला मिळेल. हा चांगला फटका इथे पण सरळ हातात खेळलाय विवेकच्या. निर्धाव चेंडू. शुभमसाठी खुशखबर. प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं कॅश प्राईज नितीश पोलेकर यांच्याकडून असेल. शुभम चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडू पॅडवर आदळला. थाय पॅडवर तो चेंडू आदळला, त्यामुळे धाव मिळणार नाही. हा प्रणित कोसबेला खुशखबर आहे. उत्तम भाटकर यांच्याकडून विकेटसाठी त्याला 100 रुपये आहेत. हा चांगला फटका शुभमचा. तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण अक्षय पुसाळकरचं. बंटी थोडासा लेट झाला, अर्थात लवकर जाऊन चेंडूवर बॅकअप केलं असतं आणि फेक केली असती तर इथे संधी होती धावबाद करण्याची. स्ट्राईक मिळते आता मुन्नाला एकेरी धावेनंतर. धावसंख्या आहे 9. हा चांगला फटका सरळ हातात खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे हरीश चिकाडी, मॅन फ्रॉम दिघी. चांगलं क्षेत्ररक्षण हरीशचं. पुन्हा एकदा जबरदस्त क्षेत्ररक्षण. चांगली फेक. हा इथे यष्टीरक्षण मात्र खराब होते. साई ग्रुपाकडून एक धाव मिळते. एक धावानी पहिल्यांदा दुहेरी अंकामध्ये धावसंख्या जाते. 10 धावा. चला व्हॅलेंटियर्स पाणी घेऊन जायचं आहे. अतिरिक्त खेळाडू दोन षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा झाल्यात. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 षटकं उर्वरित आहेत. पाणी घेऊन जायचं आहे मैदानात. हरीश चिकाडी, अर्थात पेटनेम आझाद या नावाने जास्त प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. अंडर बॉक्सचा अतिशय दाता खेळाडू दिघीमधला. हा पहिला चेंडू अप्रतिम हाताळलाय. मुन्ना पारदीला संभ्रमात टाकलंय. निष्प्रभ करणारी गोलंदाजी फलंदाजाला. अप्रतिम गोलंदाज आहे. त्याच्याकडे एक ॲबिलिटी आहे, एक चांगला गोलंदाज म्हणून गौरवसारख्या चांगल्या कर्णधारांनी त्याला आपल्या संघात निवडलंय. यावेळेस मात्र भरकटतोय डाव्या यष्टीच्या बाहेर. दिशाहीन गोलंदाजी. स्वैर चेंडू इथे टाकला जातोय. अतिरिक्त धाव दिली जाते. ती ओवेस वॉरियर संघाला. धावसंख्या होते 11. चांगला फटका आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण गौरव बोरकरचं बाउंड्री लाईनला. एक धाव इथे मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. अर्थात आता येते स्ट्राईकला शुभम महांद्रेकर. आता वेळ निश्चित चालली. अर्थात आता जर मोठे स्ट्रोक आले नाही तर मात्र धावांचा डोंगर वाढत जाईल. उजव्या यष्टीच्या बाहेर. यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी हरीशची. वाईड बॉल. धावसंख्या होते या एकेरी धावांनी 13 धावा. 62 धावांचं एक मोठं आव्हान साई ग्रुपाने उभं केले ते ओवेस वॉरियरच्या विरोधात. हरीशची गाडी. चांगली गोलंदाजी. तितकाच देखणा फटका. मनगटी फटका इथे पाहायला मिळाला, पण एकच धाव मिळेल फक्त शुभमला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहिलं. 2 वाईट जर सोडले तर धावा मात्र जास्त बॅटनी दिल्यात नाही हरीशनी. चांगली गोलंदाजी. स्लोवर वन. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर.
वाईट बॉल. या षटकातील तब्बल तिसरा वाईट बॉल पाहायला मिळतोय हरीशच्या हाताने. हा आउट ऑफ द बॉक्स हा स्ट्रोक. मुन्ना पारदीला केले बाद. हरीश चिकाटीला मिळते यश. पहिल्या झटका साई ग्रुप ओवेस वॉरियर्स संघाला. नवीन फलंदाज येते हबीब. एक आणखीन भव्य स्पर्धा आपण श्रीवर्धनमध्ये अनुभवणार आहात. मराठी संस्कृती प्रतिष्ठान श्रीवर्धन माध्यमातून 26, 28 आणि 29 मेला, ज्याचं प्रथम पारितोषिक असेल तब्बल 77,000 रुपये आणि भव्य चषक 4 पारितोषिकं आपल्याला पाहायला मिळतील. सेकंड प्राईज 44,000. थर्ड आणि फोर्थ प्राईज सुद्धा असेल 11,000चं आणि भव्य चषक. बेस्ट बॅट्समन, बॉलर, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज ज्याची एंट्री फी असेल तर 6,000 रुपये. वाईट बॉल खराब गोलंदाजी ती हरीची. या षटकात धावा दिल्यात त्यांनी. वाईड नो बॉल. एक मोठं षटक, लांब षटक, पण एक फलंदाज बाद केलाय त्यांनी. चांगला फटका होता पण सरळ अक्षयच्या हातात. एकच धाव इथे मिळते. एकेरी धावा आणि धावत संख्या होते 18 धावा. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न शुभमचा. एक धाव फक्त मिळेल शुभमला. आता सरळ बॅटनी फटके येत नाही. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला. धावत संख्या होते 19 धावा. तिसऱ्या षटकानंतर 5 वाईट चेंडू टाकले हरीशची गाडीने. एक लांब षटक पाहायला मिळालं. तब्बल 11 चेंडूंचं षटक पाहायला मिळालं. हे गोलंदाजी चांगली हरीशची पण नियंत्रित गोलंदाजी त्याला करावी लागेल. हे जर वाईट सोडले तर बॅटनी त्यांनी फक्त 4 धावा दिल्या होत्या आणि एक विकेटसुद्धा बाद केला होता. अर्थात मोठा मासा त्यांनी गळायला लावला होता. बिग फिश ऑन कॅच. अर्थात मुन्ना पारधीला त्यांनी माघारी पाठवलं. संघमालक खुश असतील हरीशवर, का त्यांनी एक विकेट परिधान करून दिला आहे. गोलंदाजीसाठी कोण येईल याच्यावर चर्चा आहे. पहिले ठरलं होतं दुसरा गोलंदाज येईल पण प्रणित त्या मीटिंगमध्ये नव्हता आणि मग प्रणितवरच जबाबदारी आहे. कर्णधाराने सांगितले की प्रणित करेल गोलंदाजी. शुभम मांजरेकरला आता मोठे स्ट्रोक करावे लागतील कारण मध्यावर आता खेळ आलाय. 3 पहिली षटकं संपलीत आणि धावा आहेत 19. 62 धावांचं आव्हान समोर आहे. चांगला फटका. हा तितकंच चांगलं क्षेत्र अक्षय कडून. अर्थात विवेकच्या हाताला ब्रश झाला होता तो चेंडूने वळण घेतलं होतं पण चुस्तनी चालाक पांढऱ्या लाईनला अक्षय पुसाळकर. सुरेख गोलंदाजी, निर्धाव चेंडू. यानंतर आझाद कसबा आणि पद्मदुर्ग मुरुड यांचं मॅच होईल. बॅटची कड घेतली होती विकेट किपरनी. एक संधी होती, झेल सुटला गेलाय. एकदा मिळेल इथे शुभमला. चला आझाद कसबा श्रीवर्धन विपक्ष पद्मदुर्ग मुरुड. तर टॉससाठी टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे दोन्ही संघ नायकांनी. एक धाव मिळेल घोषित क्षेत्रामध्ये. आता भाऊनी सोडून दिला, त्याला वाटलं एक जाईल घोषित क्षेत्रामध्ये पण पकडला असता तर शुभम मात्र धावून घेत नव्हता कारण स्ट्राईक चेंज होईल. त्याला मोठे फटके खेळायचे आहेत. एकेरी धावा आणि धावसंख्या होती 21 धावा. अजून इथूनही पुढे सामना शुभम बनवू शकतो. संघासाठी दमदार चौकार येतोय शुभम मांजरेकरच्या बॅटमधून. या मॅच मधला पहिला चौकार. पण जर शुभम 6व्या षटकापर्यंत थांबला तर एकतर्फी हा सामना तो ओवेस वॉरियर्सला जिंकून देऊ शकतो. ही क्षमता आहे, ही ॲबिलिटी आहे शुभमकडे.
चांगली फलंदाजी तो करतो. आणखीन एक चांगला फटका, एक धाव मिळेल. त्याला विनंती आहे पद्मदुर्ग मुरुड आणि आझाद कसबा टॉससाठी या. धावसंख्या आहे 26 धावा 4 षटकांच्या संगतीनंतर. 62 धावांचं लक्ष आहे. 26 धावा. रोहित हबीबनी पहिले मारायचं कधी पद्मदुर्ग मुरुडचे कॅप्टन या. चांगला फटका होता शुभमचा. चांगलं क्षेत्ररक्षण विवेकचं. धाव मात्र येत नाही. 62 धावांचा पाठलाग करताना 27 धावा फक्त मैदानात आल्यात. एक धाव. घोषित क्षेत्रामध्ये धावसंख्या होती 28. हा चांगला फटका आहे शुभम मांजरेकरचा. दरी कमी होती यश आणि विवेकच्या मध्ये, पण तोही गॅप शोधून काढला इथे शुभम मांजरेकरनी. 4 धावा. धावसंख्या होते 32. अर्थात 62 धावांचं लक्ष आहे. 30 धावा अजून पाहिजे आहेत. खराब स्ट्रोक सिलेक्शन. अर्थात शेवटचं षटक आणि तब्बल 30 धावा पाहिजेत विजयासाठी 6 चेंडूमध्ये. आणि आता संघ मालक स्वतः गोलंदाजीसाठी यश पाटील. चला पद्मदुर्ग मुरुडचे कॅप्टन या. आपल्याला वेळ नाही आहे. हा शेवटचा पुकार आहे आपल्याला. अर्थात हे शेवटचं षटक संपायच्या आत तुमचा टॉस होणे गरजेचं आहे. पद्मदुर्ग मुरुड अर्थात संकलक पोचलेत तुम्ही. यस. तर नवीद कर्दमे यांना विनंती असेल की टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. आपण टॉस करून घ्यायचा आहे. अर्थात नवीद बायक अर्थात सनी बॉयज श्रीवर्धन संघ मालक किंवा मॅनेजर म्हणून अतिशय चांगलं काम ते पाहतात. इथं खराब क्षेत्ररक्षण विवेक कडून चौकार येतोय शुभमच्या बॅटमधून. पण आता वेळ निघून गेले. धावा खूप पाहिजे आहेत. निर्धाव चेंडू. आता शुभम सारख्या फलंदाजाला एखादा चेंडू निर्धाव टाकणे म्हणजे यशच्या गोलंदाजाचे भव्य यश असं म्हणता येईल. यावेळेस डाव्या यष्टीच्या बाहेर वाईड बॉल येईल. नो बॉल. वाईड बॉल. अर्थात शुभम गोलंदाजाला कन्फ्युजन सुरू आहे. लगातार वाईड बॉल पाहायला मिळत आहे तिथे. 3रा का 14 वाईड बॉल आहे या लगातारचा. त्यामध्ये 1 नो आणि 3 वाईड लगातार टाकलेत. अर्थात शुभम मांजरेकर यासाठी ओळखला जातो. तो गोलंदाजाला संभ्रमित करतोय आपल्या अनोख्या स्टान्सनी. यावेळेस तोच गॅप शोधण्याचा प्रयत्न केला पण विवेक आणि रोहित आहे तिथे. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. हा जबरदस्त क्षेत्ररक्षण विवेकचा. जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे विवेक. मी सुरुवातीलाच म्हटलं जेव्हा टीममध्ये मी पाहिलं एक चांगला खेळाडू घेतलाय साईकृपा संघाने आणि ते विजयी साकार होतोय. तो खऱ्या अर्थाने साईकृपा संघाचा पहिला पराभव मात्र शुभमला सामोरं जावं लागते ओवेस वॉरियर्सला. आणि आपली पारितोषिकं घेऊन जायची आहेत. अर्थात प्रणित, गौरव